महाराष्ट्र राज्याचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो। हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंदीगे साहेब आणि त्यांचाच वारसा पुढे घेऊन जाणारे शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री, DCM डेडिकेटेड टू कॉमन मॅन माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने शिवसेनेचं युवा नेतृत्व जे केवळ लोकसभेपुरतं मर्यादित नाही, पण आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्यांनी उत्तमपणे भारताची बाजू मांडली असे शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते माननीय श्री डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब, शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री माननीय उदयजी सामंत साहेब, त्याचप्रमाणे ज्येष्ठ मंत्री माननीय दादा भुसे साहेब, MPCBचे अध्यक्ष सिद्धेश कदमजी, शिवसेनेचे सरचिटणीस माननीय राहुल शेवाळेजी, आमच्याच ठाण्याचे माजी आमदार रवींद्र फाटकजी, आज शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेनेचं युवा नेतृत्व डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज शिवसेनेमध्ये मी पुन्हा प्रवेश केलेला आहे। शिवसेनेतनंच सुरू झालेला माझा राजकीय प्रवास आज पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये कार्यरत होण्याचं मला भाग्य मिळालं। माझे वडील स्वर्गीय प्रकाश परांजपे हे शिवसेनेच्या स्थापनेपासून म्हणजे 1966 पासून शिवसेनेमध्ये होते। शिवसेनेमध्ये ते नगरसेवक, 4 वेळा खासदार झाले। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने मला देखील 2 वेळा लोकसभेमध्ये शिवसेनेचं नेतृत्व करता आलं। मला आठवतं 2008ची माझी पोटनिवडणूक, माझी उमेदवारी त्यावेळेला आदरणीय शिंदे साहेबांनी नक्की केली आणि संपूर्ण प्रचाराची धुरा त्या पोटनिवडणूक